आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल क्रिस्पी गारियाप्पा, जी बनले आहे तांदळाच्या पिठापासून। लावण्य फूड हाऊस मध्ये तुमचे मनापासून स्वागत, जेथे तुम्हाला भेटते प्रत्येक रेसिपीची अस्सल चव। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। ही रेसिपी करायला लागणारे साहित्य: 1 किलो तांदळाचे पीठ, कढीपत्ता, 4 चमचे तेल, 7 ते 8 लसूण, 1 चमचा जीरा, मिक्सरला जाडसर वाटून घेणे, अर्धा तास भिजवलेली मूग डाळ, तीळ, 4 चमचे तिखट, 3 चमचे मीठ। सर्वात प्रथम आपण तांदळाचे पीठ हे मोजून घेऊया। तांदळाचे पीठ हे 4 ग्लास भरले आहे, त्यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी लागेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एका पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवूया। त्यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालायची, तीळ, लाल तिखट, चवीनुसार मीठ, लसूण आणि जिरे वाटण, कढीपत्ता, हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे। आता तेल घालूया। छान अशी 5 मिनिटापर्यंत उकळी काढायची। आता गॅस बारीक करायचा, मग तांदळाचे पीठ थोडे थोडे टाकून मिक्स करून घ्यायचे। चांगले मिक्स झाल्यावर झाकण लावून गॅस बंद करायचं। 10 मिनिटापर्यंत तसेच पीठ मुरून द्यायचं। 10 मिनिटानंतर झाकण उघडून एका मोठ्या प्लेटमध्ये सर्व पीठ काढून घेणे। हे पीठ खूप गरम आहे, त्यासाठी थोडा वेळ तसेच गार करण्यासाठी ठेवायचं। गरज वाटल्यास गार पाणी थोडं थोडं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा, छान असं मळून झालं। पिठाचा गोल असं गोळा करून घ्यायचं। तेल लावून पुरी मेकर्समध्ये पुरी तयार करून घेणे। ही झालेली पुरी एका सेपरेट स्वच्छ कापडावर काढून घ्यायची। अशा प्रकारे पुऱ्या बनवून घ्यायचे आणि कापडावर काढून घ्यायचे। त्यानंतर एका कढईत तेल गरम झाल्यावर आता हे पुऱ्या मस्तपैकी तळून घ्या। लाईट गोल्डन कलर झाल्यावर हे पापड काढून घ्या। अशाच प्रकारचे सर्व पापड तळून घ्या। हे बघा, साऊथ इंडियन गारियाप्पा क्रिस्पी क्रंची मसाला पापड तयार झाले। हे पापड पूर्णपणे गार झाल्यावर एका डब्यात स्टोर करू शकतात आणि खाऊ शकतात। हे मसाला पापड